नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे 26 जवान शहीद. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध. हा हल्ला सुरक्षा दलांसमोर आव्हान असल्याची राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया. तूर उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तूर डाळीच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी. शेतमालाची खरेदी विक्री व्यवस्था सुधारून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर बैठक. तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. पणन मंत्री सुभाष देशमुख यांचं आवाहन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार अनुकूल. 5 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ. चंद्रकांत पाटील यांचे संकेत. काश्मीरमधली अशांतता आटोक्यात आणण्यासाठी मेहबूबा मुफ्ती आणि पंतप्रधान यांची भेट. फुटीरतावाद्यांसोबत चर्चेनं मार्ग काढण्याची पंतप्रधानांना विनंती. आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना 2016चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. आणि आता सविस्तर वृत्त. छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 26 जवान शहीद झाले तर काही जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रायपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी बस्तर जिल्ह्यात कालापत्थर इथे सीआरपीएफच्या 74व्या तुकडीवर मोठ्या संख्येनं आलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला. सुमारे 100 जवानांची ही तुकडी रस्ता सुरू करण्यासाठी गेली असताना नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 12 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात काही नक्षलवादी मारले गेल्याचं वृत्त आहे. या संदर्भात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. घटनेचं वृत्त समजताच सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचे अधिक कुमक आणि हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यावर आणखी 14 जवान शहीद झाल्याचं लक्षात आलं. हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं जखमींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असंही त्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंग यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने घटनेची सविस्तर माहिती मागवली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांप्रती शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. घटना बड़ी है, बहुत ही दुखद है, बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है और इसे मैं एक चुनौती भी मानता हूं. और वैसे मैंने अपने गृह राज्य मंत्री श्री हंसराज अहीर को कहा है तुरंत छत्तीसगढ़ पहुंचने के लिए. और मैं भी कल अभी डॉक्टर रमन सिंह जी से बात करने की मैं कोशिश कर रहा हूं. नए नए विकास कार्यों में वो बाधा पैदा कर रहे हैं नक्सली, इसमें कहीं दो मत नहीं है. बहुत ही विडंबना है क्या. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर आणि सीआरपीएफचे महासंचालक उद्या रायपूर इथे जाणार आहेत. राज्यातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा या दृष्टीनं तूर डाळीच्या आयातीवर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारनं तूर डाळीवरचं आयात शुल्क 10%वरून 25% करावं अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तूर खरेदी संदर्भात मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. शेतकऱ्यांकडची 22 एप्रिलपर्यंतची तूर विकत घेण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली. तुरीचे दर निश्चित करण्यासाठी तसंच तूर खरेदी संदर्भातलं दीर्घकालीन धोरण आणि योजनेच्या शक्यतेबाबतही या भेटीत चर्चा झाली. सगळी तूर ही खरेदी झाली पाहिजे, त्या संदर्भातल्या नोंदी आम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि दुसरी मागणी मी त्यांना ही देखील केली आहे की आता मार्केटमध्ये बाहेरून तूर येऊ नये या दृष्टीनं तुरीवरची जी काही इम्पोर्ट ड्युटी मध्यंतरीच्या काळामध्ये 10% केंद्र सरकारने लावली ती 25% इम्पोर्ट ड्युटी ही लावावी अशी विनंती देखील मी त्यांना केलेली आहे. त्यासोबत तुरीच्या संदर्भात एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आपल्याकडे असली पाहिजे की जेणेकरून एखाद्या वर्षी खूप जास्त तूर होते, एखाद्या वर्षी तुरीचे भाव प्रचंड वाढतात कारण तुरीची कमतरता होते. तर त्याही संदर्भात माननीय मंत्री महोदयांनी, सेक्रेटरी होते, राज्यमंत्री होते, सगळ्यांनी चांगली चर्चा केली आणि एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी जी आहे ती तयार करण्याचा प्रयत्न हा त्यांच्या माध्यमातून होणार आहे. राज्यात यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे तुरीचं उत्पादन अधिक झालं आहे.
त्यामुळे 3 महिने तूर खरेदी करून सुद्धा तूर खरेदी केंद्रावर बऱ्याच शेतकऱ्यांचा माल शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी त्यांची तूर कमी भावानं बाजारात न विकता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे. दरम्यान राज्यातली तूर खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी संताप व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला. लातूर जिल्ह्यात चाकूर आणि येळकोट बाजार समितीसमोर तूर उत्पादकांनी तूर जाळून निषेध नोंदवला. स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातही गेल्या महिनाभरापासून तूरडाळ खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांनी तुरीची प्रतिकात्मक होळी केली. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले. जालना जिल्ह्यातही तूर खरेदी थांबल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तीर्थपुरी इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. हिंगोली इथे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिलं आहे. तूर खरेदीबाबत विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. संपूर्ण तूर खरेदी झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी तूर खरेदीत सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा आरोप केला आहे. तुरीबाबत सरकारचं नियोजन पूर्ण फसलं आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. तूर खरेदी, तुरीला हमीभाव आणि शेतकऱ्यांना बोनस द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतमालाच्या पणन व्यवस्थेत सुधारणा करणाऱ्या केंद्र सरकारच्या मॉडेल ऍक्टची सर्व राज्यांनी योग्य अंमलबजावणी केल्यास शेतमालाला चांगला भाव देण्यात यशस्वी होता येईल असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत आज कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतमाल पणन सुधारणाबाबत बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवस्थेत सुधारणा करून शेतकऱ्याला सक्षम करण्याच्या दृष्टीनं तसंच त्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरावर प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं. याचसाठीची ही बैठक होती. शेतमालाची आधारभूत किंमत वाढवणं, शेतकऱ्यांना थेट पैसे मिळेल अशी यंत्रणा उभी करणं यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं सरकार आवश्यक ती पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले. वाढतं कृषी उत्पादन लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी शेतमालाच्या खरेदी विक्री संदर्भात नवीन धोरण अवलंबावं असं आवाहन राधामोहन सिंग यांनी यावेळी केलं. या बैठकीला महाराष्ट्राचे पणन मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार सकारात्मक आहे. मात्र सरसकट कर्जमाफी दिली तर कर्जमाफीची गरज नसलेल्या मोठ्या शेतकऱ्यांना लाभ होईल असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. ते आज कोल्हापूर इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यातल्या 43,000 गावांचं सर्वेक्षण करून ज्यांना कर्जमाफीची गरज आहे अशा शेतकऱ्यांना प्रसंगी 5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा विचार सुरू असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून केवळ कर्जमाफीनं प्रश्न निकाली निघणार नाहीत, त्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं पाटील यांनी सांगितलं. काश्मीर खोऱ्यातल्या अशांत परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काश्मीर खोऱ्यातली बिघडत चाललेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी फुटीरतावाद्यांची चर्चा हाच उपाय असल्याचं सांगत त्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा अशी विनंती मुफ्ती यांनी केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलेल्या मार्गानं काश्मीरमध्ये पुन्हा शांतता आणि लोकशाही प्रस्थापित होऊ शकते असं मेहबूबा मुफ्ती यावेळी म्हणाल्या. मात्र चर्चेसाठी पोषक वातावरण निर्माण व्हायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गेल्या 9 एप्रिलला काश्मीर खोऱ्यात पोटनिवडणुकीच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर तिथली परिस्थिती अधिकच बिघडली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांचं सहकार्य आवश्यक असल्याचं मुफ्ती म्हणाल्या. सेनेच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी काही भरकटलेल्या तरुणांना उद्युक्त केलं जात आहे. त्यासाठी समाज माध्यमांचा वापर केला जातो आहे असं मुफ्ती यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या विषयावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचं मुफ्ती यांनी सांगितलं. काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आणि सुरक्षेचा आढावा घेतला. श्रीनगर लोकसभा मतदारसंघात 9 एप्रिलला झालेल्या पोटनिवडणुकीनंतर हिंसाचार निर्माण झाला. काश्मीर खोऱ्यातलं जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या तसंच हिंसाचार कमी करण्याच्या दृष्टीने उचलण्यात येत असलेल्या पावलांविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह गृह खात्यातले उच्चाधिकारी, गुप्तहेर खात्याचे तसंच निमलष्करी दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. घुसखोरी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अधिक दक्ष राहण्याचे निर्देश राजनाथ सिंग यांनी यावेळी दिले.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार केंद्र सरकारतर्फे अन्नधान्यावर दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे ठळक अक्षरातले फलक शिधा वाटप दुकानांसमोर प्रदर्शित करावेत अशी सूचना केंद्र सरकारनं आज राज्य सरकारांना दिली आहे. अन्न सुरक्षा कायद्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे दारिद्र्य रेषेखालच्या शिधापत्रिका धारकांना गहू 2 रुपये तर तांदूळ 3 रुपये प्रति किलो दरानं विकण्यात येतो. यासाठी केंद्र सरकारकडून गव्हासाठी 22 रुपये तर तांदळासाठी 29 रुपये 64 पैसे प्रति किलो अनुदान दिलं जातं. हे अनुदानित अन्नधान्य राज्य सरकारांकडून दिलं जातं असा काही राज्यांमधल्या लोकांचा गैरसमज होत आहे. हा गैरसमज टाळण्यासाठी केंद्राच्या अनुदानाबाबतचे सुस्पष्ट फलक शिधा वाटप केंद्राबाहेर लावण्याची सूचना केंद्रीय अन्नधान्य आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी आज राज्यांना दिली आहे. अन्नधान्याच्या या अनुदानासाठी केंद्र सरकार दरवर्षी 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करतं असं पासवान यांनी स्पष्ट केलं आहे. देशात केवळ तामिळनाडू हे एकमेव राज्य केंद्राच्या या अनुदानात स्वतःची भर घालून दारिद्र्य रेषेखालच्या शिधापत्रिका धारकांना गहू आणि तांदूळ विनामूल्य उपलब्ध करून देत आहे असं पासवान यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांची सल्लामसलत केल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल असं सांगत राष्ट्रपती पदासाठी इच्छुक नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं. नागरी सत्कारानिमित्त आज सोलापुरात आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांशी बोलून आरबीआय आणि नाबार्डसोबत बैठक घेऊन सोलापूर जिल्ह्यातली साखर कारखानदारी पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कुख्यात गुंड छोटा राजन याला आज दिल्लीतल्या पटियाला न्यायालयानं बनावट पारपत्र प्रकरणी दोषी ठरवलं आहे. राजनसोबतच 3 सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांनाही दोषी ठरवण्यात आलं असून या सर्वांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. या 3 अधिकाऱ्यांच्या मदतीनं छोटा राजननं मोहन कुमार या नावानं बनावट पारपत्र मिळवलं होतं. या 4ही जणांविरोधात फसवणुकीचे विविध गुन्हे लावण्यात आले आहेत. राजन सध्या तिहार तुरुंगात असून इतर जामिनावर बाहेर असलेल्या 3घांनाही आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आज बुलढाणा जिल्हा परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या हागणदारीमुक्त संकल्प मेळाव्याचं उद्घाटन कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते झालं. या मेळाव्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेतल्या विजेत्या ग्रामपंचायतींना फुंडकर यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली. मेहकर तालुक्यातल्या पांगरखेड ग्रामपंचायतीला 40 लाख रुपयांचा जिल्हा स्मार्ट ग्राम पारितोषिक देण्यात आलं. जिल्ह्यातल्या 12 ग्रामपंचायती, 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 5 शाळांना यावेळी आयएसओ मानांकन देण्यात आलं. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी विजय झाडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. नाशिक इथे शासकीय रुग्णालयात झालेल्या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसनं आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. स्त्री भ्रूण हत्या प्रकरणात प्रमुख सहभाग असलेल्या डॉक्टर वर्षा लहाडे यांना त्वरित अटक करावी तसंच या प्रकरणात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना शिक्षा व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी ही निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शनं करण्यात आली. यावेळी महिलांनी मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना दिलं. प्रख्यात चित्रपट निर्माते के विश्वनाथ यांना 2016 या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा 48वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटातून त्यांनी आपल्या प्रतिभेची मोहोर उठवली आहे. आजपर्यंत त्यांना 5 राष्ट्रीय पुरस्कार, 6 राज्यस्तरीय नंदी पुरस्कार तसंच 10 फिल्मफेअर पुरस्कार लाभलेले आहेत. CNN IBNच्या 100 उत्कृष्ट भारतीय चित्रपटांमध्ये के विश्वनाथ यांचे शंकराभरणम आणि सागरा संगमम या चित्रपटांचा समावेश आहे. हिंदीमध्ये सरगम, कामशोर, संजोग, ईश्वर, जाग उठा इंसान, संगीत, धनवान, शुभकामना इत्यादी चित्रपट त्यांनी केले. समांतर सिनेमा आणि व्यावसायिक चित्रपटांचा योग्य मेळ घालण्याचं कसब के विश्वनाथ यांच्याकडे आहे. के विश्वनाथ यांना 1992 साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. अहमदनगरमध्ये जिल्हा तालीम संघानं आयोजित केलेल्या पुरुष आणि महिलांच्या कुस्ती स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली. या स्पर्धांमध्ये 350हून अधिक कुस्तीपटू सहभागी झाले होते. आज उद्घाटनाच्या पहिल्याच सामन्यात युवा मल्ल तसंच महिला कुस्तीपटूंमध्ये रंगलेल्या सामन्यांचा थरार प्रेक्षकांनी अनुभवला. या स्पर्धा 2 दिवस चालणार आहेत.
हवामान. कोकणात काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथे 43.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 36 तासात संपूर्ण हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल तापमान 33, किमान 25. नागपूर 42, 23. पुणे 36 आणि 20. औरंगाबाद 38, 21. नाशिक 35, 18. कोल्हापूर 37, 21. रत्नागिरी 33, 24. सोलापूर 41, 22. आणि अमरावती 39 आणि 25. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे 26 जवान शहीद. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध. हा हल्ला सुरक्षा दलांसमोर आव्हान असल्याची राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया. तूर उत्पादकांना दिलासा देण्यासाठी तूर डाळीच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी. शेतमालाची खरेदी विक्री व्यवस्था सुधारून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर बैठक. तूर उत्पादकांनी तूर विक्रीसाठी शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा. पणन मंत्री सुभाष देशमुख यांचं आवाहन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार अनुकूल. 5 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ. चंद्रकांत पाटील यांचे संकेत. काश्मीरमधली अशांतता आटोक्यात आणण्यासाठी मेहबूबा मुफ्ती आणि पंतप्रधान यांची भेट. फुटीरतावाद्यांसोबत चर्चेनं मार्ग काढण्याची पंतप्रधानांना विनंती. आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना 2016चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.